बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा गुंडगिरीचा व्हिडिओ समोर आलाय। माजलगाव तालुक्यातील घटाळवाडी येथे मेंढ्या चारत असताना मेंढपाळ बंधूंवर हल्ला करण्यात आला। बांधावरून जाण्याच्या कारणावरून काही लोकांनी लहू बिटे व बाबा बिटे या दोन भावांना काठीने निर्दयीपणे मारल्याचं समोर आलंय। त्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे। या प्रकरणानंतर आरोपींना अटक व्हावी यासाठी माजलगाव पोलीस स्टेशन बाहेर धरणे आंदोलन करण्यात आलं। त्यात लक्ष्मण हाके सुद्धा सहभागी झाले होते आणि याविषयीच बोलताना धनगर समाजातील त्या तरुणांचे आजोबा रडत रडत काय म्हणाले ते ऐका। ढाळा पाडण्याकरता माणसं मारण्याकरता नाही, कंपन्या काढल्यात चारा नाश करण्याच्या। आम्ही धनगराचे किडू म्हणजे तण नाशिक किडू आहे। ह्या किड्यावर जर ह्याला करीत असतील तरी चांगले नाही, आम्ही कुणाला उचलू। त्यांचा आमचा मित्रपणाचा संबंध आहे। शेतकरी आम्ही बंधू आहेत एकामेकाचे। त्यांच्या रानाला खाद्य देतो आम्ही, त्यांचे धान चारून नाही तण चारून। याने आमच्यावर अत्याचार इथून पुढे जर केला तर आम्ही आता म्हणल्याप्रमाणे करू, काय होत असेल ते होईल। कारण सरकार सेशन आई आहे, पोलीस स्टेशन म्हणजे जनतेची आई आहे। ही आईने एक लेकरू पाष्टी घालायचं आणि एकाला पुढे फाशीला द्यायचं, ही कायदा नाही। जागच्या जागेवर त्याला पाहिजे त्याच्या टायमाला 4 दिवस आणि 5 दिवस ते सोकला असं होतं। म्हणून हे कायदा पोलीस स्टेशनचा मला धनगर असून मला मान्य नाही। कारण सगळी लेकरं त्याची आहेत। कुणावर अन्याय झाला, कुणावर अत्याचार झाला हे त्यानं पाहायला पाहिजे। हे खुशाल पॅन्टीत हात घालून उभे राहतात। अरे व्हायचं ते होत आहे। मग काय धनगराची काय जात ईडी नाही, ते म्हणते सवापार आहे। पण कशा करता सवापार आहे की आम्ही धनगर मेंढपाळ आहेत आणि त्यांच्या तणावर झुकतो म्हणून सवापारी आहे। हे आमचं सवापारी एक बार बाहेर निघालं तर वेगळं होईल। कारण महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर आमची जात आहे, पण अशीच आहे दबून। याच्याकरता शासनानं पोलीस स्टेशन याचा कायदा घेऊन 2 ते 3 दिवसात नाही केलं तर आम्ही आमची आत्महत्या इथे करू, गावात तरी मरायचं। हा मोर्चा तर काढू, त्यांनी नाही मान्य केलं तर आज आहे त्या पोरायचा धरणे आंदोलन करावं लागतंय आम्हाला पोलीस स्टेशनला। आता ते ज्या कुटुंबियावरती हल्ला झालाय त्यांच्या महिला भगिनी सुद्धा इथं आलेल्या आहेत आता। अरे आम्ही मेंढ्या चारायच्या शेतकऱ्यांबरोबर दिवसभर एकदम उन्हातानामध्ये आम्ही कामं करायची का पोलीस स्टेशनला येऊन न्याय मागत बसायचं? इथं पोलीस प्रशासन काय करतं? पोलिसांचा काही धाक बिक आहे की नाही अशा आरोपींवर? आणि वारंवार घटना घडतायत। या शारदाताई पांढरे आहेत, या वारंवार मेंढपाळांच्या प्रश्नावरती मांडत असतात। 2-4 दिवसाला एका घटनेला सामोरं जावं लागतंय। महाराष्ट्रामध्ये कायदा आहे की नाही? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना आमची विचार नाही। मेंढपाळावरती वारंवार हल्ले होत आहेत। मी तर मेंढपाळांना आव्हान करेन, आपल्या हातामध्ये डायरेक्ट ढाळा पाडायची कुऱ्हाड असते। कारण आपला जर जीव घ्यायला कोण येत असेल, आपल्या डोक्यात जर कोण धारदार शस्त्रानं हल्ला करत असेल तर त्या कुऱ्हाडीचा वापर फक्त ढाळा पाडण्यासाठी करू नका। आपला जीव वाचवण्यासाठी तुम्ही डायरेक्ट अतिक्रमण करा। मी चेतावणी देत नाही, मी जबाबदारीनं बोलतोय। तर वारंवार ह्या घटना घडतायत। पोलिसांचा धाक या आरोपींवरती नाहीये। आणि कोण सामाजिक भावनेनं जर बोलत असेल तर मग आम्ही काही बांगड्या भरलेल्या नाहीत। आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरू आणि आरोपींना पोलीस जर त्यांना शिक्षा देणार नसतील तर मग आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल। हे आम्हाला दुर्दैवानं बोलावं लागतंय। अशा प्रकारे हा मारहाणीचा जो प्रकार झाला यावर धनगर समाज आक्रमक झाला असून त्यावर आता प्रतिक्रिया देखील उमटत आहेत। पोलिसांनी तक्रार दाखल केल्यानंतर 2 दिवसात आरोपींना शोधणार असं आश्वासन देखील दिलेलं आहे। मात्र अनेक काळानंतर बीडमध्ये पुन्हा एकदा असा व्हिडिओ येणं, संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वारंवार अशा गोष्टी घडणं, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब करा।